मेघा आज पार्लर मध्ये जातो म्हणत होती ना, जातं का नाही जात? जातो नाही, चालली जातो ना. आज उद्या टाइम नाही आहे ना. मग जायचं आहे पार्लर मध्ये तर पटकन चालले जा ना. मग घरीच बसल्या तुम्ही दोघी जणी. हा, पटकन चालले जा. आणि काय फेशियल करायचं आहे, थ्रेडिंग करायचं आहे, येऊन जा करून. तिथेही गर्दी राहते ना पार्लर मध्ये. हो, तिथे गर्दी राहते ना. माहित झाली तयारी जावाची. पण आपली चिनिता तिची तयारी व्हायचीच आहे. चालो चालत होता येतो 5 मिनिट थांब, होता येतो 5 मिनिट थांब. आता 15 मिनिट झाले, बाई तयारीच करून राहिली. नीता, नीता, काय मोठी आई? मेघा बोलावून राहिली म्हटलं. हो मोठी आई, आली आली, 2 मिनिटात आली. पाय हो आई, हा 15 मिनिट झाले तरी म्हणते का 2 मिनिटात येतो. काय करते पण ये? अहो तिले टाइमच लागते. बाथरूमात जाईन तर अर्धा घंटा बाहेरच नाही निघत ते. हा, असं काम आहे तिचं. काय करत राहते बाथरूमात जाऊन तर. अर्ध्या घंट्यात तर दोघा तिघाची आंघोळ होऊन जाते. आणि ते अर्ध्या घंट्यात काय माहित काय करत राहते बाथरूमात. येवा बाई नीता. मोठी आई कशी दिसून राहिली मी? वा वा, मस्त दिसून राहिली ना. झाली तुझी तयारी? हो मोठी आई, झाली ना, झाली झाली. चल मग मेघा ताई आता. बाप रे नीता, किती टाइम लागते तुले तयारी करायला? हा झाली आता फुल तयारी. अजून काही राहिलं? नाही नाही ताई, आता काहीच नाही राहिलं. पाहून घे बा, आरसा गिरसा पावाचा संत. नाही तर अर्ध्या रस्त्यातून वापस येशील आरसा पावाले. नाही येत आता. चला ना मग, चाललो जाऊ. हो चाल गड्या, मनोजलाही जेवाचं देऊन देतो. जेवण वाचच आहे त्याचं. मनोज, बाबू, मनोज. काय करून राहिले इथं? हा, सकाळपासून छतवर आले तर नाव खाली नाही उतरून राहिले. म्हटलं काहून गमून नाही राहिलं का इथं आत्याच्या घरी? गमाचा गोष्ट नाही आहे. कोणाला आपल्याच घरी गमते, दुसऱ्याच्या घरी गमत असते काय? हा, आपलं घर आपलं घर असते, दुसऱ्याचं घर दुसऱ्याचं असते. हा, स्वतःच्या घरी झोपून राहीन, पसरून राहीन. हा, उठन बसन कोणी काही म्हणणार आहे काय? पण पाहूनपणा आलो तिथं तर व्यवस्थित त्रास लागते ना. नाही आज झोपू शकत, ना उठू शकत, ना बसू शकत. काहून काय झोपाले मनाई आहे का तुम्हाला? हा, बसाले मनाई आहे का लोटाले मनाई आहे? एवढं मोठं घर आहे, कुठेही पसरत जा मन झालं तर. कोणी काही म्हणत नाही ना, आत्या म्हणत ना मामाजी म्हणत. हा, सूरज तर घरी राहतच नाही. तो तर इकडे तिकडे घुमतीवरच आहे. हे काम आहे ते काम आहे. हा, तो कामोकामीच जाऊन राहिला. चला ना थोडेसे खाली खाली बसा. नाही तर अजून म्हणून बुवा एकटे एकटे राहते, गुमसुम गुमसुम राहते, बोलत नाही. हा, चला म्हटलं खाली. थांबतो ना मी थोडा वेळ. मस्त ऊन लागते छतवर. खाली काही ऊन नाही लागत, छतवरच बसतो मी. चला ना हो, खाली चला ना. नाश्ता करून आले तर वरच आहे. हा, थोडेसे कामं गिमं करू लागा मामाजीले. काऊन ते काम असन तर जात जा त्याच्या संग. हा, फक्त संग जायचं नाही, कामं करायचे आहेत तर संग जात जा, संग येत जा. आताच नाही जात म्हटलं, दुपारून जा लागन. आता मस्त जेवण खाऊन करन अन जाईन मग दुपारून. दुपारून तोपर्यंत तर अर्धे कामं होऊन जाईन त्याचे. हा, ते म्हणत होते बुवा येईन तर कामं करू लागन बा. आणि तुम्ही छतवर येऊन बसता. असं नका करत जाऊ तुम्ही. दुपारून जाईन न संध्याकाळून जाईन. हा, समोरून विचारत जा, मामाजी आज कोणतं काम आहे, कुठं जावाचं आहे, काय आणायचं आहे. हा, स्वतःहून विचारत जा ना. बरं ठीक आहे, विचारन आता. ते काही नाव नाही काढत, इथं चाला बुवा तिथं चाला बुवा, तर त्याच्यानं मग मी नाही विचारत. आता ते असं वाटते का पाहून पण आले बा आणि यायला काय काम सांगावं, त्याच्यानं काही म्हणून नाही राहिले ते. हा, पण तुम्हाला समजलं पाहिजे ना, आता लग्ना घरी आले तर कामं करू लागले पाहिजे बा म्हणून. मामाजीला वाटते का पाहून पण आले बुवा तर काय यायले काम सांगावं. पण तुम्ही स्वतः विचारा, मामाजी कुठे चालायचं आहे, काय आणायचं आहे, येतो तुमच्या संग. हा, त्याच्या मागं मागं जात जा. करणं काहीच नाही आहे तुम्हाला. हा ना, तुम्हाला उचल खाचल करा लागत काही नाही. फक्त त्याच्या मागं मागं राही नाही, हो हो नाही नाही, त्याले म्हणजे सपोर्ट पाहिजे. आता मामाजी मी आली तेव्हापासून पाहून राहिले. हा, आली ना मी 4 तारखेला, तेव्हापासून धावपळ धावपळच चालू आहे त्याच्या मागं. हा, 11 वाजून जाते रात्रीचे तरी बाहेरच राहते म्हटलं एवढ्या थंडीत. ते तर आहेच, ज्या घरी लग्न राहते त्या घरी दगदगच राहते कामाची. मी आली तेव्हापासून पाहून राहिली म्हटलं. वेळेवर जेवण करायला भेटून नाही राहिलं त्याले. हा, फिरतीवरच चालू आहे. हे इकडे जाऊ दे, त्याला सांगू दे, हे सामान आहे, इथं पाहुणे आहे, इथं पंडित आहे. हा, मग ऑर्केस्ट्रा आहे, डीजे आहे, घोडा आहे, मग स्वयंपाकवाले आहे, हा कपडेवाले आहे, हेच चालू आहे त्याच्या मागं. चला खाली बसा. गेले काय तर मामाजी? हाय ना, घरीच आहे. आज माहित नाही कुठं चालले, तर तयारी वारी करून राहिले. तर चालले जाता तुम्ही बी मामाजी संग. ठीक आहे, चाललो जाईन मग. हो तर चला ना मग. पाणी तपलाय, आंघोळीले पाणी टाकून देतो. आंघोळ आंघोळ करून तुम्ही तयार व्हा. बर. प्रीती, काय आता? काय करून राहिली बाई? वर खाली ये ना, खाली ये म्हटलं, काम आहे तुझ्या संग. अव पार्लर वालीचा फोन आला होता, मेहंदी काढायला कधी या लागते म्हणे. तर बोलून घे म्हटलं तू. बरं बरं, येतो ना मी. खालीच येतो आता. बोलून घेतो तिच्या संग, पार्लरवाली संग. हो हो, बोलून घे. विचारत होती ते कधी या लागते, काय या लागते म्हणे. अजून मला ऑर्डर घ्यायची आहे म्हणे, त्याच्यानं सांगा म्हणे तुम्ही. ठीक आहे ना, आली मी खाली. बरं ये मग. चला हो, चला खाली. हो हो, चल.
खरंच बा नवर देवता राहिला पण यायलाच म्हणवा लागते, यायच्याच मागं लागा लागते. काय झालं रुपा, काय झालं? हा, काऊन तोंड फुगून बसली तू? आईले सांगून द्या बा तुम्ही समजून, आत्या बाईले सांगून द्या. परेशान करून राहिली मले. एक तर माये काम मायानं होऊन नाही राहिले. हा, आता मला आराम करायला पाहिजे पण मी आत्या बाईचे काम करून राहिले आणि त्याच्यातल्या त्याच्यात फरमाईश करते मला हे बनवून पाहिजे ते बनवून पाहिजे. हा, दिवसभर मायानं काम करणं होऊन राहिले काय आता? काय म्हणते आई तर? सकाळी म्हणे मी वरण आणि पोळी खाऊन घेईन म्हणे, ना आता म्हणते का मला सुजी बनवून दे नाही तर खिचडी बनवून दे. हा, दिवसभर काय मी तिथं स्वयंपाकच बनवत राहू काय? हा, हे बनवू दे ते बनवू दे, होऊन राहिले काय मायानं काम? हा, एक तर मला भारी भारी लागते, थकवा येऊन जाते लवकर, काम करायची इच्छा नाही होत आणि त्याच्यात म्हणते का हे बनवून दे ते बनवून दे. मी म्हटलं मी नाही बनवून देत, मायानं काही काम नाही होत. जे बनवून दिलंय ते खायचं असेल तर खा म्हटलं, नाही तर नका खाऊ. अरे तर स्वयंपाक बनवायच्या पहिले विचारून घ्यायचं, कात्याबाई काय बनवू काय खान तुम्ही? हा, विचारायला नाही पाहिजे काय? विचारलं होतं मी स्वयंपाक बनवायच्या पहिले काय बनवून देऊ आत्याबाई, तर म्हणे ना वरण बनव म्हणे तू. हा, मग वरण बनवल्यावर पराठे बनवल्यावर नाटकं नाही करायला पाहिजे ना, का आता हे नाही खात नाही खायचं मन नाही होत. हा, असं आहे तर जाय म्हणा तिकडे मंदाताईच्या घरी. हा, तिले टेन्शन नाही, मायाच मागं टेन्शन आहे. चांगलं राहते तर चालली जाते पोळीच्या घरी, दुखलं तर चालली पोराच्या घरी. हा, मला तरात देऊन राहिली, समजायला पाहिजे. हा, इले दिवस आहे गड्या, इले कसे काय तरात देऊ बा म्हणून. आणि दिवसभर कणारनं चालू, नाव झोप नाही लागू देत. कंबर दुखते, पाय दुखते. कोणते काम करून राहिली ते आता आली तेव्हापासून? सांगा बरं तुम्ही. पाठवून द्या नाही तर नेऊन द्या बा तुम्ही, माया मागं टेन्शन नका देऊ. अरे तर तू लक्ष नको देत जाऊ, चुपचाप आपल्या खोलीत जाऊन आराम करत जाय. हा, तिकडे करणार नाही तर काही करू. आता सलाईन देणं तर चालूच आहे, उद्या आखरी सलाईन आहे, उद्या होऊनच जाते 5. झेंडू बाम लावत राहते, हाताले लावण, पायाला लावण, डोक्याला लावण. जा आता झेंडू बामच वास येते अंगाचा. आणून दे जा आता, संपली म्हणे झेंडू बाम. कुठं गेला म्हणे सुनील, त्याला झेंडू बाम आणायला लावतो म्हणे. आणून दे जा म्हटलं 2-4. लावू दे ना, झेंडू बामच लावते. आणि म्हाताऱ्या माणसाचं दुखतच असते, अन थंडी आहे तर थंडीच्यानं जास्त ठणकते हातपाय. लावू देत जाय, लावते तर. हा, आपल्याला लावून तर नाही मागत ना. मला नाही मागत पण राणीले तर मागते ना, शाळेतून आली म्हणजे. राणी इथं पाटील लावून दे, इथं कमरेला लावून दे. हा, मालिश करून मागते तिले, पाठ चुरून मागते, पाय दाबून दे. हा, तिले नाव खेळायला नाही भेटत. आणि तो चंदू, आजी पैसे दे ना, 5 रुपये पाहिजे, 10 रुपये पाहिजे. पैसे लुबाडाले येते ते पोट्ट. हा, काम नाही ऐकत. पाणी मागते तर पाणीच नाही नेऊन देत. तूच घे म्हणते आजी, मी चाललो म्हणते खेळाले. जाऊ दे, जास्त चिडचिड नको करत जाऊ तू. शांत राहत जाय, खुश राहत जाय, नाही तर बाळावर परिणाम होते ना. हा, तू बी चिडचिडच करन मग बाहेर आल्यावर. अहो चिडचिड झाली मी, म्हणून मी चिडचिड करून राहिली. नाही तर आतापर्यंत करत होती काय? मस्त राहत होती मी, तुम्हाला काही नाही म्हणत होती. आता सांगून द्या तुम्ही, जा घरात आणि सांगून द्या आईले म्हणा जे बनवून ते खात जाय म्हणा, नाही तर मग स्वयंपाक बनवायच्या पहिले काय बनवायचं आहे हा ते सांगून देत जाय म्हणा 10 वेळा. का हे बनव तर मी तेच बनवण, दुसरं काही बनवणार नाही. केल्यावरी मग म्हणते का रुपा ऐकत नाही, माया ऐकतच नाही, मलेच बोलते. हा, करण बी तरी मलेच वाईट बनवते. मग करा बिन 2 गोष्टी बी ऐका, आता हे जमत नाही, मी कोणाचं ऐकत नाही आता. ठीक आहे, शांत राह तू. घरात चाल, आराम करतो मी. आई संग बोलतो, आईले सांगतो. बरं जा, सांगून द्या. आई काय झालं? काही नाही रे, झेंडू बाम संपली मई. तर आणून देजो बरं मला नवीन. भेटते ना गावात सुभाषच्या दुकानात? हो भेटते ना, भेटते, घेऊन येईन. आत्ताच पाहिजे काय? हाव रे, आताच पाहिजे. लावतो म्हटलं पाटीले, पाठ दुखते ना बसू बसू, तर पाहिजे मले. तर जातं काय मग? म्हटलं जेवण करतो आणि जातो. जेवण करून घेतो मग पहिले. हा, करू काय जेवण? बरं, करून घे. टाइम लागन मग तुले नाही? 10 मिनिट थांब, 10 मिनिटात तर जेवण होते. तू जेवली? जेवली अर्धी पोळी, जेवायचीच इच्छा नाही झाली. वरण बनवलं रुपानं आणि पराठे बनवले, तर अर्धाच पराठा खाल्ला मी. काऊन? अरे धकून नाही राहिलं मले. रुपाले म्हटलं सुजी बनवून दे, तर ते म्हणते मी नाही बनवून देत म्हणते. आता आत्याबाई थकली म्हणते मी. ते हे करते कामं करायला, कामचोरीपणा ऐकत नाही. आता पहिले तरी ऐकून घे, आता कामं नाही ऐकायला पाहत, तोंडाले तोंड देते मले. घन घन करता म्हणते आत्याबाई तुम्ही कामं सांगता. मलेच बोलायला लागली, सुजी बनवायला लावली तिले तर.
आई तुले समजायला पाहिजे. आता रुपानं जास्त कामं होत नाही, ते तर कसे मसे कामं करून राहिले. आणि एक तर आखरी दिवस चालू आहे तिले. अशा याच्यात तर आराम करायला पाहिजे तिनं, तरी ते तुझे कामं करून राहिली. आंघोळीले पाणी गरम करून देते, जेवायला देते. तू म्हणतं ते बनवून देऊन राहिली. तर सुजी बनवाले काय टाइम लागते? टाइम लागते का सुजी बनवाले? 5 मिनिटात तर बनते सुजी. आई म्हणाले सोपं वाटते 5 मिनिटात बनते म्हणून. बनवून पाय बरं तू 5 मिनिटात बनते काय तर सांगतो मग मले. आराम करू देत जाय तिले बी. तू आली तेव्हापासून तेही आराम नाही करत, तिच्याही मागं कामच आहे. मले बोलून राहिली रुपा त्या बाई परेशान करते, आराम नाही करू देत. जात नाही म्हणते तिकडे मंदाताईच्या घरी, इथंच राहते म्हणते आई. तिकडे जात जाय थोडीशी घुमत फिरत. कधी म्हणत जाय का मंदा आज मला हे बनवून दे ते बनवून दे. इकडे रुपानं काम नाही होत तरी तिले कामं सांगतं. बरोबर आहे. आता तू या बायकोले बोलन तर तुले तर मिरची लागनच. बायकोचाच भाग घेशील तू, माया थोडी भाग घेणार आहे. आता झाली मी बुडी. आता निघाले ना तू ये दिवसा. पहिले करत होता लग्नाच्या पहिले आई आई. आता बायको आली तर आता आईले कायले विचारशील? अरे यार आई तू समजून घे, मी तसा नाही आहे. ना मी तुले बोललो ना मी मतलबी आहे. तुले जर बोललो असतो ना तर इथं ठेवलंच नसतं घरी. तुले घ्यायला आलोच नसतो नेहाच्या घरी. फोन लावल्याबरोबर आलो ना तुले घ्यायला दुसऱ्याच दिवशी. बरं नाही वाटत म्हणत होती तर आलो का नाही आलो सांग बरं. गुलाब भाऊ तर पावाले नाही येऊन राहिली इथं गावात असून. आला काय तो? ना तुही मोठी सून आली आणि मोठं पोरगं आलं. नाही, गुलाब बी नाही आला मले पावाले. मग आई एवढं करून तू म्हणतं का बायकोचा भाग घेतं, बायकोचा ऐकतं. आता मला भुलला तसं नाही आहे, कंडिशन आहे आता तिची तशी. नाही होत ना तिच्यानं कामं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तू इथं तिले परेशान करशील. तू दिवसभर म्हणशील का मला हे बनवून चार, हे बनवून दे, तर ते खरंच बनवून देणार आहे काय? तूच सांग बरं. बरं ठीक आहे, नाही बनवून मागणार, जा लागन संध्याकाळी. आता तिकडेच जातो मी, माय कपडे गिपडे भरतो न मंदाच्या घरी जातो, तिथंच राहीन. अशा गोष्टी नको करत जाऊ. तुले समजावून सांगा तर तू जावाची गोष्ट नको करत जाऊ. तुले हाकलून राहिलो काय मी सांग बरं. तुले जाय म्हणून राहिलो का काही. जावाची गोष्ट करून राहिली तू. काय आई कुठेही डोकं लावतो काय तू, कुठेही डोकं चालवतं बा. समजावणं बी गुन्हाच आहे, तुले चांगल्यासाठी सांगून राहिलो तर. नाही रे, रागी नाही आला, पण आता रुपाले तर असंच आहे ना. आणि तिच्या आता आखरी दिवस चालू आहे म्हणतं तू, तर तिकडेच राहतो गुलाबच्या घरी. मस्त तिथे कामं करायला लावत जाईन मंदाले आणि राहत जाईन. नाही तिकडे की नाही जा लागत, इथंच राह. पण स्वयंपाक बनवायच्या वेळेस सांगून देत जाय का हे बनवा हे बनव बा, मला हे खावायचं आहे. दिवसभर तंग नको करत जाऊ तिले. मी तुमच्या घरी येतो तर तुम्ही दोघे जण घनच करता, पण ते तर करते, पण तू मलेच बोलतं. म्हणूनच तर मी येत नाही, नेहाच्याच घरी राहतो. तुम्ही दोघे जण एकसारखेच आहे, तेही तशीच आहे आणि तूही तसाच आहे. अरे यार आई तसा आहे न तशी आहे असं काहीच नाही आहे. तेही चांगलीच आहे ना मी चांगलाच आहे. तू सोचच, आता तू सोचून राहिली तर काय करू मी. आता तुया विचाराले तर मी बदलू नाही शकत ना. आणि तसंही काय म्हणते सगळ्याचं डोकं सारखं राहत नाही. तुला किती समजावून सांगन मी, तू तर तशीच म्हणजो चांगलेच नाही आहे, दोघे जण एकसारखेच आहे. एकसारखे नाही आहे मी सांगून राहिलो तुले. पाहतो, चांगलं वाटन मले तर चालली जाईन नेहाच्या घरी, इथं नाही राहत मी. काही नाही जा लागत आई, पोरीच्या घरी जवळच्या घरी कायले जा लागते, घरदार असल्यावर. तुझं घर आहे ना इथंच राहत जाय. ना मी हाकलून राहिलो ना रुपा हाकलून राहिली. काही इकडे तिकडे नाही जा लागत. पोरीच्या घरी जातो आणि पोरीच्या घरी जातो. मोठी पोरगी करत राहतं. नेलं काय तुले दवाखान्यात? ते तर आपल्याच ताल्यात राहते बाई. तिला तर तुझी काहीच फिकर नाही. आला तुले फोन? आली तेव्हापासून केला काय नेहानं फोन? आईले दवाखान्यात नेलतं का नाही नेलं, आई आज सलाईन लावायला गेलती का नाही, विचारतही नाही ते तर तू आली तेव्हापासून. आणि मोठी नेहा करून राहिली तू. अशी तुझी लाडाची पोरगी. मोठी पोरगी माई पोरगी चालली. 2-2, 3-3 महिने राहतं तिच्या घरी. आणि तिले पाहिनं मोठी आठवण येऊन राहिली तुझी सकाळ संध्याकाळ. बोलून घे, आता तुझे बोलाचे दिवस आहे, बोलून घे, तूही मलेच बोलून घे. बोलून घे म्हणजे जे आहे ते खरं सांगून राहिलो तुले. आता मी काय असाच बोलून राहिलो काय सांग ना. असा हवेत बोलून राहिलो काय मी? जे आहे तेच सांगून राहिलो ना तुले खरं. आला काय तुले नेहाबाईचा फोन सांग? आला एखाद्या वेळेस? ना मले केला ना तुले केला, विचारत नाही काहीची तब्येत कशी आहे, सुनील आता कुठं आहे, घरीच आहे का तिकडे दादाच्या घरी आहे,
काहीच नाही, एक फोन नाही, मिस कॉल नाही, मेसेज नाही, काहीच नाही. अशा कोणत्या कामात आहे ती बिजी? तर आता तिच्या घरी 2-2 लेकरं आहे. लेकराला नाही पाहा लागत काय? ट्युशनले सोडून देणं, मग पोराची तयारी करणं, त्याला शाळेत पाठवणं, तिच्याही मागं कामच आहे. त्याच्यानं फोन नसन लावत. राणीचे बाबा, जेवण करता ना तुम्ही? करून घ्या ना. सकाळपासून उपाशीच आहे म्हटलं, जेवण करून घ्या. हो करतो. आई, तू करून राहिली का जेवण? देऊ काय ताट वाढून? नाही, मी आत्ताच जेवण नाही करत, थोड्या वेळानं करन. करून घे ना, आता करून राहिलो मी तर. करून घे आणि मग आराम कर. तू ये दिवसभर काय तू याच मागं घुमत बसन काय सगळे जण? आता करून घेईन, मग करून घेईन. अरे, तर तुम्ही काय जबरदस्ती करून राहिले काय? मला समजून नाही राहिलं बा. भूक नाही लागली तरी जेवण कशी काय करणार आहे मी? आणि नाही धकून राहिलं मले. राहू द्या, मी माझ्या हातानं घेईन न खाईन बा. बरं, घे जो मग आणि करजो जेवण. मी चाललो जेवण करायला. अन झेंडूबाम आणून द्यायचा आहे का नाही तेही सांगून दे, नाही तर चालली जाईन मीच. घेऊन येतो. आणून देईन ना, दम तर ठेवत जाय. धीरही नाही काय आई तुले? आता सकाळपासून उपाशी आहे मी, त्याच्यात म्हणून राहिली झेंडूबाम आणून दे, झेंडूबाम आणून दे. थोडीशी थांब, मी जेवण करतो, जातो मग सुभाष भाऊच्या दुकानात, आणून देतो तुले झेंडूबाम. हो म्हटल्यावरही तू मागच लागतं बा. आणून देतो, कुठं जाऊ नको तू, आराम कर. आराम कर, नाही तर जेवण कर. आणून देतो मी झेंडूबाम, जाऊ नको तिथं. बरं, आणून देतो. जाय तूही आराम कर आता रुपा. आराम करत जाय. घेऊन घे जा मग तुम्ही आता तुमच्या हातानं. हो घेतो, मी घेतो, ताट वाढतो आणि जेवतो. बरं. अरे रुपा, आराम कर म्हटलं तर अजून इकडे येऊन बसली पायरीवर. 5 मिनिट बसतो म्हटलं उन्हीत आणि मग लोटतो. 5 मिनिट बसू द्या मला. बर, आराम करत जाय. मग म्हणता आराम करायला नाही भेटत, आराम करायला नाही भेटत. बसली बसली नको राहतो, आराम करत जाय. एखादी झोप घेत जाय दुपारी. हो, करा ना तुम्ही जेवण. हो करतो ना मी. हे मेघागी कुठे गेली? दिसून नाही राहिले. पार्लर मध्ये गेली ते. त्याला म्हणून राहिली मी दोघी जणी रे नीताले न तिले जावं तर घरीच टाइम केला ना त्याईनं. आता नंबर लागायला टाइम असन. काहून काय म्हणतात? काही नाही, घरी नाही दिसली तर विचारलं कुठं गेली बा. टाइम लागन त्याला याले. पार्लर मध्ये गेल्या दोघी जणी. असं असं, ठीक आहे ना. चाय बनवू काय? नाही, चहा नको बनवू, पाणी दे आता. बरं चाला ना.